नमस्कार, मी डॉक्टर योगेश मुरकुट. मी सिंदखेड राजा इथून आपल्याशी संवाद करतोय. माझं लाईव्ह लोकेशनसुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर जे व्हिडिओचं टायटल आहे त्यावरनं तरी तुम्हाला अंदाज येतोय की नेमका विषय हा काहीसा गंभीर आहे. आणि हा व्हिडिओ जो आहे तो मी बनवतोय आमचे जालना जिल्ह्यामधील जी पाहुणे आहेत, जी मराठा समाजामध्ये बिलॉंग करतात, जी जाफराबाद, भोकरदन, टेंभुर्णी, अंबड वगैरे या सर्व एरियामध्ये जे आहेत, या सर्वांना उद्देशून मी हा व्हिडिओ बनवतोय. आणि त्याच्यासोबतच सर्व शासकीय यंत्रणा जसं की पोलीस अधीक्षक साहेब, तहसीलदार साहेब, उपविभागीय अधिकारी भोकरदन आणि जाफराबादचे तहसीलदार यांना सर्वांना अनुषंगून. तर मुख्य विषय याच्यामध्ये असा आहे की असं जुना इतिहास पहिले या ठिकाणी सांगेल मी, कारण मला हे एक निनावी पत्र भेटलेलं आहे. या निनावी पत्राच्या मध्ये काहीसा सेन्सिटिव्ह असा विषय या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यांनी मला सूचित करण्याचा प्रयत्न केला की माझ्यासोबत नेमकं काय घडण्याची शक्यता आहे पुढच्या काही टप्प्यांमध्ये. पण ज्याचा थोडासा पूर्वीचा इतिहास मी तुम्हाला सांगतो की मला 30 मार्च 2023 रोजी चौखेडा खुर्द येथे काही राजकारणी आहेत, त्या राजकारण्यांनी कटपूर्वक मला मारहाण केलेली होती. आणि त्याच्या अनुषंगाने मी तक्रारसुद्धा दाखल केली आहे. ती तक्रार दाखल झालेली होती 6/4/2023 रोजी. त्यावर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेश काढलेले होते. माननीय पोलीस अधीक्षक साहेब जालना, उपविभागीय अधिकारी साहेब भोकरदन आणि तहसीलदार साहेब जाफराबाद, ज्याचा विषय होता मला झालेल्या अमानुष मारहाण अनुषंगाने व मला आत्महत्या करण्यास दबाव निर्माण करणारे खासदार आमदारांबद्दलची. तर ह्या जो काही विषय आहे हे प्रस्थापित आमदार खासदार आहेत त्या भागामधले, ज्यांनी मला त्या ठिकाणी मारहाण केली होती त्याच्याबद्दलची तक्रार मी दिली. आणि त्याच्या अनुषंगाने एक विशिष्ट जे चौकशी अधिकारी आहेत ते सुद्धा त्याच्यावर नियुक्त झालेले होते. SP साहेबांनी त्यावेळेस इंदल बहुरे, मग हे सध्या रिटायर DYSP आहेत, त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली होती. त्यांनी फॉल्स अँड फॅब्रिकेटेड स्वरूपातले जे डॉक्युमेंट्स आहेत त्या ग्राउंडवर एक बनावट स्वरूपातला असा इन्व्हेस्टिगेशन जो रिपोर्ट आहे त्या ठिकाणी तयार झालेला होता. त्याच पद्धतीने टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे एका विशिष्ट खासदाराने फोन करून 76/23 नंबरचा हा जो गुन्हा आहे तर तो जबरदस्तीने बनावट दस्तऐवजांच्या आधारे दाखल करण्यासाठी जबरदस्ती केलेली होती. जे तुमच्या झोनमधलेच आपलेच काही पाहुणे आहेत तिकडचे, त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करून घेतला होता जो सावकारकी संबंधित होता. नंतर पोलीस स्टेशनने त्या संपूर्ण प्रकरणामध्ये जे जबाबदार अधिकारी आहेत तिथलचे, त्यांनी याची चौकशी केली, तपास केला आणि त्यांच्यामध्ये त्यांना असं आढळलं की याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा घडलेला नाही आणि कुठल्याही स्वरूपाची सावकारकीचा वगैरे विषय नव्हता. याचा संदर्भ असा आहे की ज्यांच्याकडनं मी जमीन घेतली, ए पर्सनने बीला जमीन विकली, बीने सीला जमीन विकली. त्याच्यामध्ये बीने सीला म्हणजे मला, मी आहे सी, त्याच्यामध्ये बी कडनं मी जमीन घेतली. तर एने बीच्या बद्दलची त्या ठिकाणी ती तशा स्वरूपाची फॉल्स अँड फॅब्रिकेटेड अशा स्वरूपाची कंप्लेंट दिली होती, ज्याचा समरी रिपोर्ट म्हणजे खोटी फिर्याद असल्याबद्दलचा रिपोर्ट जाफराबादच्या माननीय कोर्टामध्ये सध्या दाखल आहे. या सर्व घटनांना जेव्हा एकत्रितरित्या पाहिलं जातं आणि ह्या पत्राचा त्याच्यामध्ये संदर्भ घेतला जातो तर हे या ठिकाणी आपल्याला बघता येऊ शकतं. तर याबद्दलची माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांनी या आदेशावर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या या प्रकरणामध्ये माझ्या शेताच्या अनुषंगाने जे काही घडत होतं या अनुषंगाने नेमकी काय कारवाई केली यासाठी माहिती अधिकाराचे हे अर्ज मी त्यांना दिलेले आहेत. त्याचा मला अहवाल मिळावा, माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने काय झालं काय नाही वगैरे म्हणून त्या ठिकाणी मी त्यांच्याकडे माहिती अधिकाराचा अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. आणि या सर्वच गोष्टींचं समीकरणामध्ये एकत्र जेव्हा मी बघतो तर हल्लीच मला माझ्या शेताच्या पंचनाम्यासाठी आता ह्या सर्व घटनांमधला जो व्यक्ती होता ज्याने खोटी फिर्याद दिली होती पोलीस स्टेशनला, त्याच व्यक्तीने सातबसचं प्रकरण दाखल व्हावं यासाठी माननीय मंडळाधिकारी यांच्याकडे थेट तक्रार दिलेली होती. आणि त्याच्या अनुषंगाने ते मला 2 वेळेस त्यांनी आतापर्यंत विविध अनाधिकृत पद्धतीने मला त्यांनी नोटीस देण्याचा सुद्धा त्या ठिकाणी उपक्रम केलेला होता. आणि या सर्व प्रकारामध्ये मला कुठेतरी जीवितास धोका निर्माण करण्याचा यांचा कट होता का, तर हेच हे पत्र त्याच्यामध्ये उलगडा करणार आहे. हे पत्र मला मिळालेलं होतं साधारणतः 23 ते 24 ऑगस्ट या तारखेला मला मिळालं होतं 2023 मध्ये. आणि याला आज 1 महिना 10 दिवस जवळपास कालावधी होतोय. तर मधल्या कालावधीमध्ये पोलिसांनी काही त्याच्यात तपास केलाय का किंवा यंत्रणांनी काही तपास केलाय का याबद्दलचं मला अजून काही माहिती नाही. परंतु हे पत्र जे आहे ते यांनी 4 ते 5 ऑथॉरिटींना पाठवलेलं आहे, जे मी या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवणार आहे. त्याच्यानंतर एक सारांश सांगणार आहे की त्याला नेमकं प्रकार काय आहे आणि कोण हे सर्व करून येतं आणि कुणाला खंडणी पाहिजेत म्हणून या सर्व विषयामध्ये. हे जे या व्यक्तींनी पत्र लिहिलेलं आहे तर हे माननीय SP साहेब जालना,
टेंभुर्णी पोलीस स्टेशन आणि जाफराबाद कोर्ट आणि मुख्य न्यायाधीश औरंगाबाद हायकोर्ट यांनी याची परत टाकून एक कॉपी त्याची मला सुद्धा साध्या पोस्टाने मला आलेली आहे. जो कोणी गुड फेथमध्ये मला सांगणारा व्यक्ती आहे त्याच्याबद्दलचे मी पहिले आभार व्यक्त करतो, ज्या व्यक्तीने हे सर्व सांगितलं किंवा केलं. तर याचं जे पत्र आहे हे सर्वप्रथम मी आपल्याला वाचून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल नेमका प्रकार कसा काय घडतोय त्यातला आणि यांचा उद्देश काय आहे. तर हे पत्र आहे 14/8/2023 रोजीचं, जे त्यांनी मला टाकले, त्याच्यावर तारीख टाकली 14/8/2023. तर ह्या पत्राचं मी आपल्यासमोर वाचन करून दाखवणार आहे, जसं मी काल आपल्याला सांगितलं होतं. तर हे पत्र असं आहे, ते आपण ऐकावं. प्रति रामराम डॉक्टर साहेब, डॉक्टर योगेश मुरकुट साहेब, SP साहेब जालना, पोलीस टेंभुर्णी, माननीय कोर्ट जाफराबाद. माझं नाव मी सांगू शकत नाही, पण हे तुम्हाला सांगणे खूप गरजेचे आहे. डॉक्टर साहेब यांच्या जीवाला धोका आहे. माझ्यासोबत राहणाऱ्या एका माणसाने मला सांगितले आणि मला पण माहीत झाले की आमच्या खासदार साहेबाच्या नावाने काही गावातले लोक डॉक्टर साहेबाला गावात आल्यावर जीव मारून टाकणारे. आमचे खासदार आमच्यासाठी खूप चांगले आहेत. त्याच्या नावानं गावात काही माणसं मोठा कट करून राहिले. त्यातले काही माणसं दुसऱ्या पक्षातले पण आहेत. काही खासदार साहेबांच्या ओळखीचे सुद्धा आहेत. या लोकांना माहिती आहे की डॉक्टर साहेब यांनी तिथं सावरगाव गावात जमीन विकत घेतली आहे. शेतावर डॉक्टरला बोलवून घेऊन वावरातच मारून टाकायचं. त्याची जमीन मंदिराच्या नावानं करून घेऊन नंतर दुसऱ्याला विकणार आहेत. यातल्या दोघा जणांचे हा धंदाच आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही एकटे इकडे येऊ नका. ते म्हस्के मिळून तुम्हाला मारून टाकायच्या तयारीला आहेत. कोर्टातून त्याच्याकडून काहीच होणार नाही हे त्यांनाही समजलं, पण आमच्या खासदार साहेबांचं नाव येण्यासाठी पण हे लोक असं करू शकतात हे राजकारण वाटते मला. हे माहिती पडलं ते तुम्हाला सांगणे मला माणूस म्हणून उपयोगाचं वाटलं. पाकिटावर माझं नाव खोटं आहे, मी नाव सांगू शकत नाही. मागच्या बारचीनं खासदार साहेबांच्या बंगल्यावर, महत्त्वाचा विषय, मागच्या बारचीनं खासदार साहेबांच्या बंगल्यावर तुम्हाला जी मारहाण झाली होती ती मारहाण ह्याच लोकांना भडकून दिल्यामुळं झाली होती. तरी SP साहेब जालना, पोलीस टेंभुर्णी, माननीय कोर्ट जाफराबाद, माननीय मुख्य न्यायाधीश औरंगाबाद हायकोर्ट यांना विनंती आहे की या प्रकरणाला थांबवा. आमच्या खासदार साहेबाच्या नावानं चालू झालेल्या कारस्थाना यामधून डॉक्टर मुरकुट सिंदखेड राजा यांच्या जीवाला वाचवण्यापासून थांबवावी विनंती. आपला विश्वासू एक जबाबदार नागरिक. हे पत्र मला मिळालं होतं आणि त्यांचे मी आभार व्यक्त करतो ज्यांनी कुणी हे पत्र पाठवलं. एक साध्या टपाला आलेलं होतं टेंभुर्णी इथलच्या याच्यावरनं. हे साधारणतः मला असं वाटतं त्या ठिकाणी 18 ते 20 तारखेला काहीतरी डिस्पॅच केलेलं असेल. याच्यावरची जी तारीख आहे ही थोडीशी अस्पष्ट आहे, परंतु अंदाज असं वाटतोय की ही तारीख साधारणतः 20-22 काहीतरी असावी. ही या ठिकाणी स्पष्टता दिसत नाही त्याला ती तारीख. तर सांगायचा गाभा असा आहे की हे पत्र या सेकंदाला येणे, याच्यासोबतच्या ज्या मागच्या घटना घडत गेल्या या सर्व घटनांचा परस्पर एकमेकांशी काय संबंध आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगायचा म्हणजे असं की ज्या लोकांना असं अपेक्षित आहे की मी त्या शेत जे आहे माझं कर्ज काढून आणि माझ्या व्यावसायिक वाढीसाठी त्या ठिकाणी हर्बल प्लांटेशनसाठी मी ते शेत विकत घेतलेलं होतं आणि हे शेत मला वहिती करणे यासाठी अडथळा निर्माण करायचा, मला त्या ठिकाणी माझ्या जीवितास धोका निर्माण करायचा, मला धमकवायचं, हे ज्यांची उद्योग आहेत हे सर्व कारस्थानं त्या व्यक्तींचीच आहेत. आणि यामागे नेमकं घडलं काय होतं तर मी तुम्हाला सांगितलं असं की जवखेडा खुर्द जे हसनाबाद पोलीस स्टेशन हे त्याला हद्द येते, त्या ठिकाणी मला मारहाण झाली. माझ्यावर मोठा डाव टाकण्यात आला. मला तुमच्यावर 302, 376, 379चे बनावटरित्या त्यांचे जे एजंट आहेत जे या खंडणीच्या प्रकरणांमध्ये सहभागी आहेत यांना हाताशी धरून हे माझ्यावर असे बनावट प्रकरणं तयार करतील. तर अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांची मानस होता. हे इंदल बहुरे यांच्याबद्दल मी तक्रार केली होती. इंदल बहुरे हे जे तपास अधिकारी होते त्या प्रकरणांमध्ये ज्या आमदार आणि खासदाराच्या विरुद्ध मी तक्रार दिली होती त्या याच्यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी त्यांनी केलेल्या गैरकृत्याची संपूर्ण नोंद जी आहे ती माझ्याकडे आहे. त्यांच्या रेकॉर्डिंग्स आहेत, त्यांचे काही फुटेजेस आहेत आणि त्यासोबतच काही पुरावे जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत ते सुद्धा उपलब्ध आहेत. जसं की त्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशन जे केलं इंदल सिंग बहुरे यांनी त्या 2 स्टॅम्प पेपरवर केलेलं आहे.
YV 994164 आणि ZU 056 690 हे 2 स्टॅम्प पेपर आहेत. हे दोन्ही सुद्धा फेक अँड फ्रॉडुलंटली तयार करून त्याच्यावर बनावट दस्त, बनावट अशा स्वरूपाची माहिती भरून, बनावट सह्या करून तशा स्वरूपाचे दस्त तयार करून ते बी पर्सन म्हणजे ABC ते मला ज्यांनी शेत विकलं त्यांच्या नावाने ते खोटे तयार करून त्यांच्यावर सावकारकीचं प्रकरण उभं करण्यासाठी या सर्वांचा एकत्रित हा सिजलेला कट होता. तर हे कशासाठी? तर मला जमीन ही अल्प मोलामध्ये माझ्याकडनं मागायची आणि त्यांनी त्याच्यामधनं 20 ते 30 लाखापर्यंतचं प्रॉफिट त्याच्यामधनं यांना कमाई करायची, अशा या स्वरूपाचा एकंदरीत मानस आहे. मग याच्यामध्ये जे तहसील कार्यालय आहे जाफराबादचं, त्या ठिकाणी मंडळाधिकाऱ्यांचा काय संबंध येतो, तहसील कार्यालयामधल्या दुसरे कोणी अधिकारी आहेत का त्यांचा काय संबंध येतो, त्यानंतर SDM कार्यालय आणि SDM कार्यालयामधल्या कुणी त्यांचा काय संबंध येतो, किंवा त्यांना ह्या सर्व गोष्टी घडवून आणण्यासाठी कुणी काही मदत करतंय का, ह्या सगळ्या बाबीसुद्धा याच्यामध्ये पडताळल्या जाणं गरजेचे आहेत. त्यामुळे या पत्राचा जो बेसिक संदर्भ पडतो की माझ्या जीवितास त्या ठिकाणी धोका निर्माण करायला कोणीतरी मस्के कंपनी म्हणजे जी यातली विरोधी पार्टी आहे शक्यता तीच ह्या सर्व प्रकरणामध्ये उपलब्ध आहे. आणि या लोकांना मी खंडणी का देऊ? स्पष्ट सांगायचा विषय म्हणजे त्यांना की खंडणी गोळा करण्यासाठी घटनेमध्ये कुठे तरतूद नाही आहे. त्यामुळे खंडणी स्वरूपात माझी जमीन मागण्याचा कोणी प्रयत्न या ठिकाणी करायला नको होता. आणि याच्याबद्दलची जी आहे रितसर तक्रार मी आता थेट राष्ट्रपतींकडे करतोय. माननीय राष्ट्रपती जे आहेत महामहिम आपल्या भारताचे, त्यांच्याकडे करणार आहे. आणि त्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या अनुषंगाने सर्व पुराव्यांसह मी प्रकरण दाखल करण्याच्या सुद्धा तयारीमध्ये आहे, ज्याची संपूर्ण तयारी मी केलेली आहे. त्यामध्ये काय ड्राफ्ट असेल काय नाही हे सर्व मी माझ्याकडे रेडी ठेवलेलं आहे. यामध्ये सर्व त्याची माहिती आहे आणि त्या अनुषंगाने मी सर्व त्या लोकांपर्यंत हे सर्व पोहोचणार. परंतु हा विषय आपल्यासमोर मांडण्याचं काय कारण? आपण काही शासकीय यंत्रणा म्हणा किंवा आमचे जे पाहुणे आहेत तिकडे मराठा समाजामधले, या लोकांच्या हे निदर्शनास येणं गरजेचं आहे, माहिती होणं गरजेचे आहे की आपल्या पाहुण्यासोबत जो इकडच्या झोनमध्ये मोडतो, ज्यांचा रोटीबिटी व्यवहार हा कंटिन्युअसली तुमच्या झोनमध्ये म्हणजे मराठवाड्यामधल्या जालना जिल्ह्याच्या प्रत्येक गावांमध्ये आमच्या पाहुणे मंडळी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यांच्यासोबत आमचे सामाजिक संबंध आहेत. आणि तशाच सामाजिक संबंध असलेल्या व्यक्तीसोबत अशा स्वरूपाचा कुठला तरी प्रकारे विशिष्ट काही राजकारणी त्या ठिकाणी घडून आणतात. आणि यांचा उद्देश काय? तर 15-20 लाख रुपये त्यांना त्याच्यामधनं मिळावेत. किंवा असं म्हणतात की ते जे काही समजा साधारणतः चर्चा यांच्या चालू असतात की बाबा त्या समोरच्या व्यक्तींना आम्हाला मदत करायची. अरे मदत करायची त्यांना कायदेशीर मदत करा ना. तुमच्याकडे जमिनी आहेत, सर्व आहे, तुमच्याकडचे अर्धा 1 एकर जमीन तुम्ही त्यांना देऊन टाका. त्याला 5-5, 10-10 लाख रुपये तुम्ही त्यांना देऊन टाका. आता ज्या व्यक्तींनी लोकांचे पैसे घेऊन फ्रॉड करून पळून गेलेत त्यांच्यासाठी तुमची उदारता एवढी मोठी आहे तर तुम्ही ती राबवा ना, काहीच अडचण नाही. मी हे आवर्जून सांगेल. सावरगाव मस्के जे गाव आहे, सावरगाव मस्के तालुका जाफराबाद जिल्हा जालना, या ठिकाणी जे गाव आहे त्या गावातले जे सरपंच, उपसरपंच आणि ट्रस्टी तिथलची जी काही ग्रामपंचायतची बॉडी आहे त्या सर्वांना सांगेल की तुम्ही सगळेजण मिळून तुमच्या तयारीने ते कुटुंब वर आणा, काढा, काही करा. परंतु तुम्ही बनावट तक्रारदार आमच्या विरुद्ध तयार करणार, गावामध्ये मोठं राजकारण उभं करणार आणि माझी जमीन हडप करण्यासाठी तुम्ही सर्व मिळून प्रयत्न करणार, हे काही योग्य नाही. आणि ज्यांचा याच्यामध्ये सहभाग असेल, हे डायरेक्ट कोणी असा अर्थ घेऊ नये त्याचा की तुम्हाला बोललो म्हणून, पण ज्यांचा कोणाचा याच्यामध्ये सहभाग आहे त्यांच्याबद्दलची मात्र मी विशिष्ट चौकशी जी आहे तर त्याची मागणी करणार आहे. तो माझा घटनात्मक अधिकार आहे. माझी प्रॉपर्टी कोणी हिसकावण्याचा प्रयत्न जर का असेल, माझ्या प्रॉपर्टीवर कोणी टाच आणण्याचा प्रयत्न करत असेल आणि मला कर्जापोटी कर्जबाजारी बनून मला जर का जीव देण्यासाठी जर कोणी सहभागी पडत का असतील, त्या प्रत्येकावर कारवाई मी या ठिकाणी अपेक्षित धरतो. आणि माझ्या त्या सर्व पाहुण्यांना मी या ठिकाणी विनंती करेल की माझी जमीन खंडणी स्वरूपात मागणाऱ्या कुठल्याही व्यक्तींना आपण अशा सहकार्यामध्ये जाऊ नये. अशा लोकांची तुम्ही नोंद घ्यावी आणि मी पुढे भविष्यामध्ये याच्याबद्दलचे पुरावे डिस्क्लोज करेल, पुरावे देईल आणि नक्कीच ते आजवरही देत आलेलो आहेत. या गोष्टीची गंभीरतेने नोंद घ्यावी. आणि मराठा समाजामधल्या आणि इतर माझे जे तिथलचे मित्रमंडळी आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करतो की ह्या सर्व व्यक्तींचे जे कोणते धोरणं असतील याबद्दलची आपल्याकडे काही जर माहिती का असेल, आपल्यापर्यंत अशी जर का माहिती काही का असेल तर कृपया माझा ईमेल ID आहे yogesh.munkut@gmail.com. यावर तुम्ही मला ती माहिती सेंड करू शकता. तुमचे नाव गोपनीय ठेवण्यासाठीचं मी बांधील आहे त्या विषयासाठी. आणि ही माहिती माझ्यापर्यंतही पोहोचणं गरजेचे आहे की माझ्यासोबत नेमकं कोण काय कटकारस्थान करतायत. आणि काही जे PA मंडळी आहेत ज्यांचा काहीच संबंध नाही आहे, त्यांना 8-10 लाख रुपये कुठेतरी पाहिजेत, 10-15 लाखाची काही त्यांची डिमांड आहे, मागणी आहे त्या शेताच्या माध्यमातून की बाबा आम्ही 4 एकर तुम्हाला देऊ, मग 1 एकर जे आहे तर आम्ही त्याच्यामध्ये विक्री करू, आम्ही बरोबर आमच्या स्वरूपाने बरोबर त्याला सेटल करून घेऊ आणि ते पैसे मस्तपैकी आपलं चाललंय ते धंदा त्या हिशोबाने व्यवस्थितपणे चालू द्यायचा. तर हे धंदे जर तुमचे का असतील तर तुम्हाला मी खतपाणी घालत नाही, भीक घालत नाही. थोडक्यात सांगायचा अर्थ म्हणजे हा निरोप तुम्ही माझ्यामार्फत स्वतःला ठेवा आणि तुमचे आमदार खासदार सगळ्यांसाठी आहे माझा निरोप. मी तुम्हाला झुकणार नाही.
आणि तिथलच्या माझ्या पाहुण्याला सुद्धा हे सांगतो की मी या ठिकाणी ह्या लोकांनी जे कट कारस्थान केलेत याच्यामध्ये तुम्ही सुद्धा या गोष्टीवर लक्ष ठेवा की आपले प्रतिनिधी जर का असे जर का वागत जर का असतील असं जर का प्रकार जर ते घडून जर का आणत असतील तर हा गंभीर विषय आहे. पुढच्या ज्या येत्या निवडणुका आहेत या निवडणुकांना सुद्धा या सगळ्या गोष्टींच्या परिणामास्वरूप यांना भोगण्याचे एक संधी आवर्जून तुम्ही द्यावी. कारण लोकांचं घेऊन खाऊन मोठं होऊन लोकांवरच हात घालायचा, आपल्या पाहुणे रावण्यांवर हात घालायचा. ज्या चौखडा खुर्दमनला मी विषय सांगतोय त्या ठिकाणी आमचे असंख्य पाहुणे आहेत. त्या गावामधले भरपूरसे असे पाहुणे आहेत, परंतु त्यावेळेला त्या ठिकाणी कोणी समोर आलं नाही कारण एक मोठं बळ त्या ठिकाणी होतं. पोलिसांनी माझ्या अंगावर हात घातला. त्या पोलिसांची आता जो रेल्वेमधला पोलीस होता त्या तारखेला जे ड्युटीवर होता 30 मार्च 2023ला त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होऊ शकत होती. परंतु त्या तारखेला जर मी त्या ठिकाणी जर थांबलो असतो यांनी माझ्यावर बनावट प्रकरण तयार केले असते, बनावट सर्व केलं असतं. आणि दुसरा महत्त्वाचा विषय, ज्या दिवशी मी 30 मार्च 2023ला त्या ठिकाणी जवळखेडा खुर्द या गावामध्ये होतो, जर माझा जर का त्या ठिकाणी मारहाणीमध्ये जर खून झाला असता तर ह्या व्यक्तींनी माझ्यासोबत आलेले माझे वडील, माझे काका आणि माझ्यासोबतचे गाडीचे ड्रायव्हर यांना सुद्धा मारून टाकलं असतं. परंतु त्या ठिकाणावरनं आम्ही निघून आलो. माझ्या सर्व जे वडील वगैरे होते त्यांनी मला इकडे ओढून आणलं. त्यानंतर ही गाडीवर दगडफेक करत होती मंडळी. माझ्याजवळ येऊन मला धमकावलं, माझे मोबाईल पाहिले. या सर्व जो प्रकार आहे हा सर्व माझ्याकडे केंद्रित आहे. आणि ज्यावेळेस मला तो एक्सपोज ऑफ करायचा आहे, परंतु यांच्या ताकदीचं जे स्वरूप आहे हे समाजाच्या समोर गेल्याशिवाय हे यांच्या विरुद्ध लढणं पॉसिबल नाही. हे स्पष्ट समीकरण आहे. आपल्या समाजाला हे माहिती असायला पाहिजे की आपल्या माणसांसोबत होत असताना आपल्या समाजातली मंडळी आहे. उद्या उठून आम्हाला तुमच्याकडे एखादं मोठं स्थळ असेल, लग्नाचं स्थळ असेल, तिकडचे पाहुणे इकडे येतील, इकडचे पाहुणे तिकडे जातील, त्यावेळेस नजरानजर करण्या इतपत तरी आपली एकमेकांसोबतची पातळी ही कायम राहावी. आणि माणूस म्हणून पहिले पाहावं. पक्ष गेले खड्ड्यामध्ये, कोणत्याही पक्षाशी मला काहीच घेणं नाही आहे. परंतु ज्या ठिकाणी योग्य वाटेल योग्य व्यक्तीसाठी तुम्ही तयार राहावं, मी तयार आहे. आणि पुढच्या कुठल्याही अशा कृती करणाऱ्या व्यक्तींना हा जागीच चोप बसावा ही मी अपेक्षा धरतो. आणि सर्व शासकीय यंत्रणा यांना सुद्धा हे सांगतो की हा सर्व प्रकार हे सर्व व्यक्ती करतायत. त्यामुळे तुमच्याकडे येणारा कुठलाही कागद, कुठलीही कृती आणि कुठलाही दुष्परिणाम करणारा घटक माझ्या विरुद्ध बेकायदेशीर चालेल अशा स्वरूपाचा आपण घडून आणू नये. आणि हे आपलं कायद्याच्या चौकटीमध्ये आपलं कर्तव्य नाही हे सुद्धा मी लक्षात देतो. आणि SP साहेब आवर्जून या विषयाकडे तुम्ही लक्ष घाला. नाहीतर जसं मनोज जरांगे पाटलांच्या या ठिकाणी बेकायदेशीरित्या त्यांना मारहाण झाली, त्या समाजाच्या माणसांना त्या ठिकाणी तडपू मारण्यात आलं. जे सस्पेन्शन झाले ते झाले असतील, परंतु आज रोजी माझ्यासोबत सुद्धा तोच प्रकार जर का विशिष्ट काही आमदार खासदार जर का घडून जर का आणत असतील तर तुमची ही जबाबदारी आहे की त्यांना कायदेशीररित्या बंधन घालणे, त्या गोष्टीला त्यांच्यावर कारवाई प्रस्थापित करणे, या सर्व विषयाची चौकशी तुम्ही निष्पक्षपातीपणे घडून आणणे. धन्यवाद.